मंडळी, आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षात जे घडलं ते पूर्ण भारताने पाहिलं. एकेकाळी अभेद्य वाटणाऱ्या पक्षांमध्ये सहज फूट पडली. मोठमोठे नेते वेगळे झाले. रात्रीतून सरकार बदलले. अशक्य वाटतील अशा अनेक गोष्टी घडल्या. त्यामुळे आता देशभरात अशा पक्षफुटीचा पायंडाच पडतो की काय असं आता वाटायला लागलंय. कारण संपूर्ण भारताचं लक्ष लागून असलेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीचा नुकताच काही दिवसांपूर्वी निकाल लागला. आणि आता काही दिवसातच ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मंडळी, गेली 15 वर्ष पश्चिम बंगालमध्ये एक हाती सत्ता राखणाऱ्या ममतांचा टीएमसी पक्ष खरंच फुटू शकतो का? फुटल्यास बंगालच्या राजकारणावर त्याचे काय परिणाम होतील? आणि तृणमूल काँग्रेसचं भविष्य असलेली पुढची पिढी आणि जुनी पिढी यांच्यात मतभेद आहेत का? अशा सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, महाराष्ट्रात ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. त्यानंतर देशाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आता आणखी एक पक्ष फुटण्याच्या तयारीत आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा टीएमसी पक्ष फुटण्याच्या मार्गावर असल्याचे वृत्त आहे. टीएमसीचे 50 ते 60 आमदार ममता बॅनर्जींची साथ सोडणार असल्याचं समजतंय. गेल्या काही दिवसापासून टीएमसीच्या अनेक नेत्यांनी राजीनामा दिलाय, तर काहींनी भाजपात प्रवेश केलेला आहे. पण आता टीएमसी मध्ये उभी फूट पडण्याची शक्यता आहे. कारण पश्चिम बंगालमध्ये दारुण पराभव झाल्यानंतर ममता बॅनर्जींच्या टीएमसी मध्ये अंतर्गत कलह वाढल्याचं चित्र आहे. त्यासोबतच ममता बॅनर्जी यांनी सोमवारी 2 आमदारांना पक्षातून काढून टाकले. पण त्याच वेळी राज्यभर अनेक नेत्यांच्या राजीनाम्याचा पूर आलाय. अनेक आमदार खासदार टीएमसीच्या कार्यक्रमापासून स्वतःला दूर ठेवत आहेत. त्यातच 50 आमदार पक्षांतर करण्याच्या तयारीत असल्याचं समजतंय. 2 आमदारांच्या हकालपट्टीनंतर विधानसभेतील टीएमसीचे संख्याबळ 78 वरती आलेलं आहे. रुद्रप्रता बॅनर्जी आणि संदीपान सहा यांच्या नेतृत्वाखाली नवीन तृणमूल काँग्रेसची स्थापना होऊ शकते अशा अफवा आहेत. मात्र यावर अद्याप कोणत्याही नेत्यानं जाहीरपणे भाष्य केलेलं नाहीये. टीएमसीचे 50 आमदार फुटून नवीन गट स्थापन केला तर बंगालमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाची पुनरावृत्ती होऊ शकते. एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतून बाहेर पडले. त्यावेळी ठाकरे यांनी शिवसेनेचं नाव आणि चिन्ह गमावलं होतं. त्याचप्रमाणे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबतही हेच झालं होतं. आता पश्चिम बंगालमध्ये काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. मंडळी, ममतांचा टीएमसी म्हणजे काही साधा पक्ष नाहीये. 1998 मध्ये ममता बॅनर्जी या काँग्रेसपासून वेगळ्या झाल्या आणि नंतर त्यांनी त्यांचा तृणमूल काँग्रेस हा पक्ष स्थापन केला. त्यानंतर जवळपास 13 वर्ष त्यांनी डाव्या आघाडी विरोधात संघर्ष केला आणि 2011 मध्ये बंगालमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला. त्या दिवसापासून बंगालमध्ये टीएमसी ही केवळ एक राजकीय संघटना नाही, तर एक प्रभावशाली राजकीय यंत्रणा बनली. गावापासून ते कोलकात्यापर्यंत पक्षाचं मजबूत नेटवर्क उभं राहिलं. त्यामुळे बाहेरून पाहताना हा पक्ष अत्यंत एकसंध आणि मजबूत वाटतो. पण भारतीय राजकारणाचा इतिहास सांगतो की कोणताही पक्ष किती मजबूत असला तरी अंतर्गत संघर्ष पूर्णपणे टाळू शकत नाही. अनेकदा सत्ता जितकी मोठी तितके मतभेदही मोठे होत जातात. कारण पक्षात अनेक महत्वाकांक्षी नेते असतात, अनेक गट असतात आणि पुढे नेतृत्व कोणाकडे जाणार याबद्दल प्रश्न निर्माण होतात. टीएमसी मध्येही असे काही संकेत वेळोवेळी दिसलेले आहेत. विशेषतः ममता बॅनर्जी यांचे पुतणे आणि पक्षातील महत्त्वाचे नेते अभिषेक बॅनर्जी यांच्या वाढत्या प्रभावामुळे पक्षातील काही जुन्या नेत्यांमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा अनेक वर्षांपासून होत आहेत. अभिषेक बॅनर्जी हे पक्षाच्या भविष्यातील नेतृत्वाचा चेहरा मानले जातात. तर दुसरीकडे काही ज्येष्ठ नेत्यांना वाटतं की त्यांनी दशकानुदशके पक्षासाठी काम केलेले आहे. त्यामुळे भविष्यात नेतृत्वाच्या प्रश्नावर संघर्ष होण्याची शक्यता राजकीय विश्लेषक अधूनमधून व्यक्त करत असतात. महाराष्ट्रातील परिस्थितीशी तुलना केली तर काही साम्य नक्कीच दिसतात. महाराष्ट्रामध्येही पक्षामध्ये अनेक वर्ष सर्व काही सुरळीत असल्याचं चित्र होतं, पण आतल्या आत असंतोष वाढत होता. काही नेत्यांना स्वतःची ताकद अधिक असल्याचं वाटत होतं, काहींना निर्णय प्रक्रियेत पुरेसं स्थान मिळत नसल्याची भावना होती. अखेर योग्य वेळ मिळताच मोठी फूट पडली. मात्र बंगालमध्ये परिस्थिती पूर्णपणे तशीच आहे असं म्हणणं कठीण आहे. कारण टीएमसीची संपूर्ण राजकीय ओळख मोठ्या प्रमाणावर ममता बॅनर्जी यांच्या भोवती फिरते. त्या पक्षाच्या सगळ्यात मोठ्या जनाधार असलेल्या नेत्या आहेत. महाराष्ट्रातील काही पक्षांमध्ये अनेक ताकदवान प्रादेशिक नेते होते, पण टीएमसी मध्ये ममता बॅनर्जींच्या तोडीचा जनाधार असलेला नेता सध्या तरी दिसत नाही. त्यामुळे फूट पाडण्यासाठी केवळ नाराजी पुरेशी नाही, तर पक्षाचा मोठा भाग आपल्या बाजूला आणण्याची क्षमता देखील लागते. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बंगालचं राजकारण. पश्चिम बंगालमध्ये गेल्या काही वर्षात टीएमसी आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात थेट संघर्ष दिसत आहे. अशा परिस्थितीमध्ये टीएमसी मधील अनेक नेत्यांना पक्षात राहणं राजकीय दृष्ट्या अधिक फायदेशीर वाटू शकतं. कारण सत्ताधारी पक्षाचा भाग असण्याचे फायदे मोठे असतात. तरी सुद्धा काही घटना अशा घडल्या आहेत ज्यामुळे पक्षातील मतभेद अधोरेखित झालेले आहेत. काही नेत्यांनी सार्वजनिकरित्या पक्षाच्या भूमिकांवर प्रश्न उपस्थित केले. काहींनी संघटनात्मक बदलांबाबत नाराजी व्यक्त केली. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे काही नेते अडचणीत आले, त्यामुळे पक्षाच्या प्रतिमेवर परिणाम झाला. अशा वेळी अंतर्गत संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता असते. आता प्रश्न आहे की भविष्यात फूट पडण्याची सर्वात मोठी कारणं कोणती असू शकतात? पहिलं कारण म्हणजे उत्तराधिकाराचा प्रश्न. ममता बॅनर्जी यांच्यानंतर पक्षाचं नेतृत्व कोण करणार? जर हा प्रश्न सर्वसामान्य पद्धतीने सुटला नाही तर मतभेद वाढू शकतात.
दुसरं कारण म्हणजे तिकीट वाटप आणि सत्तेतील सहभाग. अनेक वर्ष सत्तेत असलेल्या पक्षांमध्ये हे मुद्दे संवेदनशील बनतात. तिसरं कारण म्हणजे स्थानिक स्तरावरील गटबाजी. चौथं कारण म्हणजे केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांमुळे निर्माण होणारा राजकीय दबाव. परंतु दुसरी बाजूही लक्षात घ्यायला हवी. टीएमसीनं अनेक संकटांचा सामना केलेला आहे. अनेक मोठे नेते पक्ष सोडून गेले, काही विरोधी पक्षात गेले, काहींनी बंडखोरी केली, तरी पक्षानं निवडणुकांमध्ये चांगली कामगिरी कायम ठेवली. याचा अर्थ संघटनात्मक पातळीवर पक्ष अजूनही मजबूत आहे. त्यामुळं केवळ अफवा किंवा राजकीय चर्चांच्या आधारावर फूट अटळ आहे असं म्हणता येणार नाही. जर भविष्यात टीएमसी मध्ये मोठी फूट पडली तर त्याचा सर्वात मोठा फायदा विरोधकांना होऊ शकतो. बंगालच्या राजकारणात नवीन समीकरणं तयार होऊ शकतात, मतांचं विभाजन होऊ शकतं, अनेक मतदार संभ्रमात पडू शकतात. पण जर पक्ष नेतृत्वानं वेळेवर मतभेद सोडवले आणि सर्व गटांना सोबत ठेवण्याचा प्रयत्न केला तर अशी परिस्थिती टाळणं शक्य आहे. म्हणून अंतिम निष्कर्ष काय? महाराष्ट्रात जे घडलं ते पश्चिम बंगालमध्ये तंतोतंत घडेल असं निश्चितपणे सांगता येत नाही. मात्र कोणत्याही मोठ्या राजकीय पक्षाप्रमाणे टीएमसी मध्येही महत्वाकांक्षा, गटबाजी, नेतृत्वाचे प्रश्न आणि अंतर्गत मतभेद असू शकतात. आजच्या घडीला पक्षावर ममता बॅनर्जी यांची मजबूत पकड असल्यामुळे तात्काळ मोठी फूट पडण्याची शक्यता कमी वाटते. पण राजकारणात परिस्थिती क्षणाक्षणाला बदलते. आज अशक्य वाटणारी गोष्ट उद्या वास्तव बनू शकते. त्यामुळं पश्चिम बंगालच्या राजकारणावर लक्ष ठेवणाऱ्या प्रत्येकासाठी हा प्रश्न पुढील काही वर्षात अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. महाराष्ट्रानंतर आता अनेकांच्या नजरा बंगालकडे लागलेल्या आहेत आणि टीएमसीचं भवितव्य कोणत्या दिशेने जाणार हे आता येणारा काळच ठरवणार आहे. म्हणजे तुम्हाला काय वाटतंय? ममतांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पडेल की नाही हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष बारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.